लहान लहान मुलापासून मोहन भाऊ आपल्याला असं करायचं आहे, तर मोठ्या माणसापर्यंत. कारण की सूचना आम्ही ऐकतो आणि त्याच्यानुसार करतो. म्हणून आज आमची ही इमारत तुमची सगळ्यांची मेहनत या ठिकाणी आहे. तर गुरुदेवाला एकच विनंती करतो, की असंच हे कार्य सामोरही चालू राहावं आणि आमच्या हातातून गुरुदेवाने ते कार्य घडवून घ्यावं. माणसासारखा महान व्यक्तिमत्व मला दिसणार. जोरदार टाळ्या होऊ द्या. एवढी धनसंपत्ती आहे पण अभिमान नाहीये. आणि विशेष म्हणजे त्यांनी मुलं घडवले. जेव्हा मंगेश तिथे राहायचा ना, हे पोरं कशाला तरी कामाला, म्हणजे एखादी सिमेंटची थैली किंवा एखादी बिर्ला वाईट पाहिलं, पण त्या माणसाच्या कधी मंगेश असो किंवा ते आशिष भाऊ असो, त्यांच्या डोळ्यात कधी राग नाही पाहिला. हाशी खुशी खुशीने ते द्यायचे. हे पोरं घडवले त्यांनी. त्या हर जोरदार टाळ्या होऊ द्या. असे मुलं घडले पाहिजे. असे प्रार्थनामध्ये आले पाहिजे पोरं. तेव्हा गावाचा विकास होईल, तेव्हा गावाचा विचार करेल. नाही तर आम्ही बौद्ध धर्मात जन्म घातलो. आपण आपल्या शीख धर्माचाच विचार करता. पण सर्व धर्माचा समन्वय इथे आहे. म्हणून सर्व शीख धर्म, मुस्लिम धर्म सर्व इथं येतात आणि गावाचा विकास करतात, गाव आदर्श बनवतात. आता ही खरी वाटचाल आहे. लोकांनी नांदगावाचं नाव बदनाम करून ठेवलं, पण मी सांगतो नांदगावासारखं आदर्श गाव नाही. जरी नसन स्वच्छ झालं, पण तुम्हाला सांगतो, मी माझ्या शाळेसाठी 2 दानपेट्या जेव्हा या मंदिरामध्ये नेऊन ठेवल्या, तेव्हा कोणीच मला नाही म्हटलं नाही. आणि या सर्व गावासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या का माझ्या शाळेसाठी कमीत कमी 60 ते 70 हजार या गावातल्या लोकांनी पैसे दिले. मग का बरं? प्रार्थना मंदिर उद्घाटनाला लाभलेले मंचावर उपस्थित सगळे प्रमुख पाहुणे आणि तसेच ह्या गावातील ह्या कार्यक्रमाला आवर्जून आलेले माता बहिणी आणि लहान लहान बालगोपाल, आज जो हा कार्यक्रम आपण इथं घेऊन राहिलेलो आहो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी एक गोष्ट बोलतो तुम्हाला. मी जेवढं मराठीत नाही बोलू शकणार तेवढं हिंदीत बोलू शकेल. मी हिंदीत बोलतो, तुम्हाला समजेल. सगळ्यात प्रथम सबसे पहले इस सृष्टि का जो निर्माण किया, उस सृष्टि का जो जनक है वो एक ऐसा परमेश्वर है जो आज तक किसी को दिखाई नहीं दिया. उस परमेश्वर का नाम है अकाल पुरख. उसका नाम ही नहीं है, पर अपन उसको बोलते हैं अकाल पुरख, यानी कि सृष्टि का निर्माता. और इस सृष्टि का निर्माता कुछ संत लोग अपने इस पृथ्वी के ऊपर उन्होंने जो भेजे, जो अपने को इस जीवन में किस तरीके से जीना है उसको अपने को अभ्यास करके इस सामने का जीवन व्यतीत करना है. जैसे राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज, आज कुछ साल पहले अपने को मालूम है, अपन ने जो अभ्यासक्रम पढ़ा है उस अभ्यासक्रम के अनुसार अपने को मालूम है. मगर इसके भी पहले कुछ बहुत सारे संत हुए जो अपने को ये सारी शिक्षा देते देते राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज तक पहुंचे हैं. ऐसे ही इस पृथ्वी के ऊपर जन्म लिए हुए संत हैं. सन 1666 में गुरु नानक देव जी का जन्म हुआ था. मैं सिख धर्म से बिलोंग करता हूं, इसलिए मैं कुछ शब्द गुरु नानक देव जी के रख रहा हूं. गुरु नानक देव जी का उपदेश था कि भाई मानवता सबसे बड़ा धर्म है. गुरु नानक देव जी सिख धर्म के नहीं थे, वो सिख धर्म के संस्थापक थे. गुरु नानक देव जी का एक कहना था कि सृष्टि में जितने भी लोग हैं, जितने भी जीव हैं, जितने भी पेड़ पंछी पौधे हैं, वो सब जीवित हैं. उनका कहना यह था कि अव्वल अल्लाह नूर पाया, कुदरत के सब बंदे. मेरे बात पे ध्यान देना, इस बात में अपनी जीवन शैली पूरी है. अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे, एक नूर से सब जब उपजा, कौन भले कौन मंदे. अपन बोलते हैं ना, तुच्छ है, नीच जाति का है, उच्च जाति का है, वो पीर है, पैगंबर है. गुरु नानक देव जी ने सन 1600 में बोला था ये बात कि मानवता से कोई बड़ा धर्म नहीं है. एक ओंकार सतनाम कर्ता पुरख, निर्भव निर्वैर, अकाल मूरत, अजूनी से भंग गुरु प्रसाद. कहने का मतलब यह है, ये पंजाबी वर्ड है, मैं आपको हिंदी में समझाना चाहता हूं. एक ओंकार का मतलब इस सृष्टि का निर्माता एक ही है जिसने इस सृष्टि का निर्माण किया है. सतनाम, ये सिर्फ नाम है जो अपन जिस हिसाब से राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज के अपन भजन गाते हैं,
जिसका नाम में है, शब्दों में। गुरु कहाँ है? शब्दों में है। इंसान में गुरु नहीं है। इंसान में संत पैदा हुए, मगर गुरु कहाँ मिलेगा आपको? शब्दों में मिलेगा। आज जिस हिसाब से अपन शब्द की शैली पढ़ते हैं, भजन, गीता, कुरान, बाइबल, ये सारी चीजें पढ़ते हैं, तो अपन क्यों पढ़ते हैं? क्योंकि उसमें सभी संतों ने समाविष्ट की हुई चीजें हैं, जो आज उसी के भरोसे पे अपना जीवन आगे में अपन व्यतीत कर रहे हैं। सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेची विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. प्रश्न असा आहे, ही कोणी लिहिलं माहिती आहे का तुम्हाला? त्यांनीच लिहिलं. ते पेंटर पण आहे. अजून एक वेळा ट्राई त्यांच्यासाठी. खूपच काहीच फुटलं नाही. त्यांना वीट सुद्धा लावता येते, त्याला काम ते वीट जुडाई करता येते, जुडाई करता येते. मग सांगा, वंश मेंडोले, इतर त्यांची जी टीम आहे, प्रभाकररावजी पोहनकर यांनी खूप मोठं असं गेट दिलं आहे आपल्या भावाच्या नावाने. स्वर्गीय माणकरावजी पोहनकर हे जे गेट दिलं आहे इथं दान रूपामध्ये त्यांनी दिलं आहे. त्यांच्यासाठी वाजलं तरी या ठिकाणी तीव्र इच्छा आहे की आमची पात्रता नाही त्यांचा सत्कार करावं किंवा ते त्या सत्कारात मावेल एवढं त्यांचं कार्यही लहान नाही, परंतु त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आज उपस्थित आहे. ते सुद्धा उपस्थित आहे. संपूर्ण त्यांचा परिवार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि आताच नुकतं सांगितलं की त्यांना राहायला 11 वर्ष जसं देशमुख आईनी घर दिलं, तसं त्यांना पोट भरण्यासाठी गेले 11 वर्ष जेवणाचं ताट चावके आईनं दिलं. म्हणून चावके आईचा, गुरुजींचा आणि गुरुजींच्या मातोश्रीचा, या तिघांचाही आपण संयुक्त सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. मी तिघांनाही विनंती करतो की आपण मंचकावरती या. चावके आई, गुरुजींची आई आणि गुरुजी, मी तिघांनाही विनंती करतो आपण मंचकावरती या. संयुक्तरित्या आपण त्यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो. ज्यांच्या उदरातून त्यांनी जन्म घेतला आणि आपल्या गावाला नवीन दिशा दिली अशा त्यांच्या आई, आणि ज्यांनी 11 वर्ष त्यांचं पोट भरलं अशा चावकी आई आणि गुरुजी. आणि मी त्यांच्या परिवाराला सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा मंचकावरती या. या संपूर्ण गुरुजीचा परिवार, गुरुजी, त्यांच्या आई सुशीला आई, तुम्ही सुद्धा मंचकावरती या. गुरुजीच्या ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व त्यांचे भाऊ आहे ना, दादांचे, सगळे माझ्याच गाडीत आले. आम्ही मिळून आलो. सर्वांनी या. एका शब्दानं जर 3 वाजता उठून जर ते मंडळी तयारी करून एवढ्या थंडीमध्ये येतात, तर भावाचं प्रेम किती असन, मुलाचं प्रेम किती असन, देराचं प्रेम किती असन, हे सर्वात मोठं लक्षात येऊन जाते. या सर्वांनी. त्यांच्या परिवाराचा जर विचार केला, अनेकदा आम्हाला त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. गुरुजी असो वा नसो, गेल्यानंतर लगेच जेवणाचं ताट असेल, चहा असेल, नाश्ता असेल. आज 4-5 भावाचं कुटुंब म्हटलं तर आपल्याला माहीत आहे कसं असते. पण त्यांच्या घरी 6 भाऊ आहे आणि 6 भाऊ मिळून राहतात. आणि अनेकदा आम्ही, त्यांची ताई पण आली, मी त्यांनाही विनंती करतो आपणही मंचकावर या. आम्ही पूर्णची पूर्ण गाडी भरून जरी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला, तरी आमच्या पूर्ण गाडीसाठी जेवणाचं ताट ते न सांगता रेडी राहायचं, एवढी त्यांच्या भावाची सुद्धा तळमळ आहे. त्याबद्दल मी सर्वांना निमंत्रित करतो. सर्वांचा पूर्ण सत्कार सर्व पाहुणे मंडळीच्या वतीनं होईल. पुष्पगुच्छ, श्रीफळ, जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. आज घरच्या एका व्यक्तीमुळं संपूर्ण परिवाराचं 100 किलोमीटर दूर अंतरावर सत्कार होणं हे साधं काम नाही आहे. ते व्यक्ती किती वेगळी असेल याच्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल. जोरदार टाळ्या होऊ द्या.
गुरुजीचे भाऊजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपणही मंचकावरती या. भाऊजी गुरुजीचे तुम्ही सुद्धा या. संपूर्ण परिवार या क्षणासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हा सत्कार माझ्या परिवाराचा नसून हा सर्व गावाचा सत्कार आहे. आणि हे हे तर माझी जन्मदाती आई, यांनी मला राहायला घर दिलं, यांनी मला खायला अन्न दिलं. परंतु जिथे जिथे मी राहिलो, आशीर्वादजी भोयर, त्यांच्यासाठी एक वेळा टाळ्या वाजवा. त्या काकूजी, त्यांनी सुद्धा मला खायला अन्न दिलं. या गावात ज्या घरी जाईन, या गावामध्येच नाही, लोणारा वणीचे माझे खास मित्र सचिन काळे मरण पावले आत्ताच नुकतेच. त्यांची आई, तो माझ्या भावासारखा होता. जरी दारू पित होता, परंतु तो माझ्या भावासारखा होता. मी त्याचे विचार आणि माझे विचार त्याला पटत होते. त्याला कित्येक वेळा सांगितलं मी का या व्यसनात तुझं भलं नाही, परंतु शेवटी त्यानं नाही ऐकलं आणि जीव गमावून बसला. परंतु त्या बेबीबाई काळे आणि ते सरी आहे, तर त्यांचे उपकार आहे, तुमचे उपकार आहे, ह्या गावाचं कर्ज आहे आणि हे कर्ज मी कधी खडवणार नाही. धन्यवाद गुरुजी. त्यांनी सांगितलं की या गावाचे उपकार माझ्यावर आहे, ते कधी खंडवू शकत नाही. परंतु हे उरपाट आहे का त्यांचे उपकार या गावावर आहे, हे गाव कधी त्यांचे कर्ज फेडू शकत नाही. सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि महिला मंडळीला विनंती करतो की आपण थोडं, आपल्याला स्वयंपाकामध्ये मदत हवी आहे तुमची, तर तुम्ही थोडं पोळ्याला किंवा स्वयंपाकाला मदत करा. तिथं बसूनही कार्यक्रम ऐकू शकता. 2 पाहुण्या मंडळींचं आपलं मार्गदर्शन होणार आहे, किंवा त्यानंतर तुम्ही मदत केली तरी चालेल, काही हरकत नाही. हे तयार करण्यासाठी किंवा या कार्यक्रमाचा प्रास्ताविक म्हणजे अगदी मी जास्त वेळ घेणार नाही, अगदी 5 मिनिटात बरोबर प्रास्ताविक तुम्हाला, रूपरेषा मी, पार्श्वभूमी आणि प्रयत्न आणि नंतर यश हे थोडक्यात सांगणार, कारण की सर्व आपले मान्यवर आहेत. आणि त्याच्यानंतर इथे लागलेल्या लोकांचा जे मेहनत लागली आहे त्यांचाही सत्कार घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून माझं भाषण लांबवणार नाही आणि मला ऐकूनच आहे, तुम्हाला काही ऐकवायची गरज नाही. तर सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद, गुणवंत महाराजांचा आशीर्वाद आणि या गावातल्या लोकांचं प्रेम, ही आहे पार्श्वभूमी. तर असं होतं की येथे आता सर्व गावांना माहीत आहे का इथे काय होतं. आणि आज जे तुम्ही बसून आहे इथे, ही बसण्याच्या लायकीची जागा एका काळात नव्हती. म्हणजे नव्हती म्हणायला जागा होती, इथे चैतन्यही होतं, पण ते कुठेतरी दडलेलं होतं. आणि जे तुम्ही म्हणता किंवा या गावचे लोक हे सर्व म्हणत आहे का तरवटकर सर आहे म्हणून मंदिर आहे, तरवटकर सर आहे म्हणून मंदिर आहे, एकदम चुकीचं आहे. याच्यासाठी चुकीचं आहे की पार्श्वभूमी सांगता इथे आधीही या गावातील लोकांचे प्रयत्न झाले आहे महाराज, आणि त्यांच्यासाठी सर्वप्रथम टाळ्या वाजवा. कारण की संदर्भ कोणाचा तरी घ्यावा लागते तेव्हा माणूस यश प्राप्त करत असते. जेव्हा संदर्भ अध्यात्माचा घ्या तर विज्ञान कुठेतरी प्रगती करत महाराज. जर संदर्भ अध्यात्माचा राहिला नाही तर विज्ञान फेल आहे. म्हणून त्यांचा संदर्भ, त्यांची जागा, त्यांची नियोजित आखणी, प्लॅन, योजना ह्या कुठेतरी आम्ही लक्षात घेतल्या. आणि खरंच आम्ही जवळपास 12 वर्ष झाले या गावात प्रार्थना हे आपल्या गावची मुलं करत आहे. तर 12 वर्ष झाले ते हनुमानजीच्या मंदिरामध्ये करत आहे. तिथे काही लोक दारू रस्त्याने जायचे, मुली राहायच्या, त्यांना अश्लील भाषेत ते शिवीगाळ आपसात बोलत होते, ते त्यांना ऐकायला योग्य नव्हतं वाटत.
पण कुठेतरी गुरुदेवांची चालना आणि कुठेतरी राष्ट्रसंतांचे विचार या गावात रुजावे म्हणून माझी कल्पना नाही, ते राष्ट्रसंतांनी करवून घेतलेली कल्पना आहे. आणि त्याच्यासाठी तो एक आपल्याला तिथे त्रास होऊ नये याच्यासाठी आपण ही भव्य इमारत आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. तर हे इमारत म्हणून नाही आहे बरं, याला प्रार्थना मंदिर म्हणून जर पाळ तुम्ही तर ही केवळ इटा गोटे रेती आणि स्लॅबची हे फक्त इमारत दिसेल तुम्हाला. ही इमारत नाही, हे आहे 13 वर्षाचं स्वप्न. ही इमारत नाही. या इमारतीला आम्ही इमारतीच्या नजरेनं किंवा एका वास्तूच्या नजरेनं पाहतच नाही. हे आमचं स्वप्न आहे. आणि या गावात या लहान लहान मुलांनी, या लहान लहान मुलींनी पाहिलेलं एक स्वप्न आहे का आपलं कुठंतरी अधिष्ठान असावं, गुरुदेवांचं कुठंतरी अधिष्ठान असावं. त्यासाठी सर्व गावाचे प्रयत्न आहे. गुड्डू शिंबावरी यांचं हार्दिक स्वागत, माझे मित्र आहे आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला हजर राहिले. धन्यवाद. तर नाही का म्हणून हे तुमची म्हणत आहे. कर्नाटकर सर फक्त एक नाम मात्र आहे आणि फक्त त्यांनी मला एक त्यांचा पत्रकार म्हणून पाठवला आहे. त्यांचा निरोप घेऊन मला मी इथे आलोय. बाकी याच्या व्यतिरिक्त कर्नाटकर सरांचं नाव या ठिकाणी त्यांचा शब्द व्यक्त करू शकत नाही. एवढं मोठं कार्य त्यांचं या ठिकाणी आहे. आज आम्ही एवढे भावुक झालो. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मुलांसाठी, मुलं घडले पाहिजे यांच्यासाठी त्यांनी खूप असं प्रयत्न, उमरेडवरून ते वेळोवेळी येत गेले, रूमची परिस्थिती पाहत गेले. पावसाळ्यात कापड टाकण्यापासून तर कवलं कसे आहेत, फुटले किंवा कसे आहेत, गळते किंवा रूम गळते का कशी आहे, सगळं म्हणजे ते मातीची इमारत असूनही मुलं आज त्या मातीच्या रूममध्ये घडले. आज त्यांचं कार्य म्हणजे खूप महान कार्य, म्हणजे ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर असो, मी वंशला पुन्हा विनंती करतो की त्यांनी सूत्रसंचालन चालू ठेवावं. मंचकावरतील सर्व मंडळी यांचा सत्कार करेल अशी मी त्यांना विनंती करतो. पूर्ण इमारतीला ज्यांनी पाणी देण्याचं काम केलं अशा आमच्या झाडे काकू, आम्ही फक्त एक शब्द त्यांना म्हणायचो, काकू पाणी लावायचं आहे. घरी दिवसभर कोणी नसायचे, दुकानात वावरात असायचे, जा बापू बोर लावून घे, भरून घे. दिवसभर रात्रभर पाणी आम्ही वापरायचो. जोरदार टाळे त्यांच्यासाठी होऊ द्या. कर्तव्य म्हणून आम्ही हे घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, नाही तर सत्कारात त्यांची तुलना होणार नाही. या इमारतीची सुरुवात जेव्हा झाली, गड्ड्यापासून तर आज पूर्ण झाली इथपर्यंत 250 बॅगपेक्षा जास्तचं सिमेंट ज्यांनी उपलब्ध करून दिलं. बरं, सिमेंटच उपलब्ध केलं नाही तर 2 लाखापर्यंतची स्वतः आर्थिक मदत या मंदिराला केली. आणि एवढंच नाही तर पुन्हाही दुकानाचे दरवाजे, त्यांचं जे दुकान आहे त्या दुकानाचे जे वस्तू लागते ते घेऊन या, 1 रुपया द्या नको असा शब्द आजपर्यंत ज्यांनी वापरला आणि ज्यांच्यामुळे इमारत उभी आहे आणि सामोरे जे काम त्यांच्याच हातातून घडणार आहे असे वाडे साहेब यांचा आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. मी सर्व मंचकावरील उपस्थित पाहुणे आणि सर्व मंडळाचे विद्यार्थी असेल, ग्रामनाथ मंडळाचे विद्यार्थी, मुलं मुली सर्वांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करण्याकरता आपण मंचकावरती या सर्व मुलं मुली ग्रामनाथ मंडळाचे. आपण घराचं काम जरी केलं तर किती पैसे लागतात आपल्याला माहीत आहे. आणि ज्यांनी त्यांचे मुलं या ठिकाणी येणार नाही आहे, त्यांचे नातू सुद्धा कदाचित या ठिकाणी शिक्षणासाठी आता येणार नाही, तरी सुद्धा या गावाचे विद्यार्थी घडावं, या गावात काहीतरी व्हावं, याच्यासाठी त्यांनी 2 लाखापर्यंत आर्थिक मदत, 250 ते 300 बॅग सिमेंट आणि त्या दुकानामधील संपूर्ण सामाईन आम्हाला मोफत पुरवलं. ज्यांच्या हिमतीमुळे आज इमारत उभी झाली असे आपल्या गावचे अशोकजी वाडे साहेब
यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी एक छोटंसं काहीतरी प्रणाली म्हणून करतो, नाही तर सत्कारात त्यांची तुलना होणार नाही. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. आणि एवढंच नाही तर याच्यानंतरही होणाऱ्या कामात ते भरभरून मदत करणार आहे हे त्यांनी पहिलेच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. असे व्यक्ती मिळणं खूप कठीण बाब असते. जाळूनी संसार बैसलो अंगणी, ज्यांचं जीवन अक्का समाजासाठी खर्च झालेलं आहे असे वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज मंचावरती उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य म्हणून तुकाराम दास घोडे महाराज आणि सर्व गुरुजन मंडळींनो, उपस्थित असलेले सर्व माझे प्रिय मित्रांनो, मैत्रिणींनो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जतन करा ग्राम संस्कृती, होऊ द्या भजन जन जागृती, जनता विद्यापीठ ही निश्चिती तुकड्या म्हणे. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी आपल्या भजनाच्या माध्यमातून, ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगत असतात. मित्र हो, या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या इथे सामुदायिक प्रार्थना मंदिर झालं. खरोखरच ज्या ठिकाणी श्रमदान असतो त्या ठिकाणी तिथे भगवंत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जेथे श्रमाने गळतो घाम तिथे नांदतो माझा राम, देवीचा देव मेला रे अंतरातला जागवारे. राष्ट्रसंत म्हणतात खरोखरच तुमच्या सर्व गाववाशांचं, गावकऱ्यांचं श्रमदान आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मानव श्रमदान करतो तिथे भगवंत परमात्मा असतो. मामेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. ज्या ज्या ठिकाणी भक्त असतो, तन मन धनाने कार्य करतो, त्या त्या ठिकाणी भगवंत परमात्मा असतो. मानव पशु यवनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊन सावरला क्रमाक्रमाने. असे संस्कार आमच्या दादांनी, सुरेश भाऊ टरवटकर गुरुजी यांनी आपल्यावरती संस्कार दिले. संस्कार काय शिकवतात? विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, अरे शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जयाची या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ते शिक्षण वायगावून येऊन या ठिकाणी राहून तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या, तुम्हा सर्व मुलांना या ठिकाणी दिलेलं आहे. खरोखरच मी नेहमी सांगत असतो, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ऐकणी आपली या हिता जो ऐशी जागता, धन्य माता पिता तयाची. तुकोबरा म्हणतात की खरोखरच ज्यांच्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आला, ज्यांच्या कुळामध्ये धार्मिक मुलगा जन्माला आला, नामे तीन कुळ उद्धारती, त्या नामाने तीन कुळाचा उद्धार होतो. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आमच्या महाराजांना काही वेळ द्यायचा आहे. शेवट एक बोलून जाईल. मायबाप हो, जीवनामध्ये धन संपत्ती सगळं मिळते, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. भरपूर काही मिळेल, पण आपल्याला ज्ञान, तत्वज्ञान कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. काहीतरी आपल्याला शिकायचं आहे, घडायचं आहे. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, ऐशे तुम्ही जगी संतजन. या ठिकाणी आपल्याला झिजावं लागलं, घासावं लागलं चंदनावानी, तेव्हा कुठेतरी आपल्याला हे लौकिक पाहायला मिळते. आहे का नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्रम असावं. आणि सगळेजण लोक थकलेला आहो, आणि शेवटलं मनोगत आमच्या महाराजांचं होतील. या ठिकाणी माझी वाणी इथेच थांबतो. जय गुरु.